एका 3.5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्यात आला 65 वर्षाच्या एका इसमाने. या इसमाने क्रूरतेची एवढी पातळी पोहोचवलेली होती. क्रूरतेमधील क्रूरता म्हणा, आजपर्यंतच्या इतिहासातील सगळ्यात क्रूरपणा हा घटना झालेला आहे. या इसमाने 3.5 वर्षाच्या मुलीला खाऊ घालण्याचा किंवा खेळण्याचा आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. या माणसाने त्या प्रतिकार न करता येणारा 3.5 वर्षाची मुलगी किती असते, लहान, भरपूर लहान, अजून पहिलीला पण नाही गेली, शाळेला पण जात नसेल अशी मुलगी, चालता बिलता बोलता फिरता येत. पण त्या मुलीला या इसमाने, या माणसाने, या राक्षसाने भयानकरित्या तिचा खून केला. भयानकरित्या. त्या इसमाने पहिल्यांदा त्या मुलीचा डोकं त्या दगडावर आपटला, मारला. मुलीचा आवाज येऊ नये म्हणून 25 सेंटीमीटर तिचाच जो पॅन्ट आहे, ते जे काही घातलेली होती, तिची वस्त्र, बोलताना सुद्धा मला त्रास होत आहे, ती वस्त्र काढून ते त्याच्या तोंडात खुपसलेला होता, म्हणजे तोंडात ठेवलेला होता. ते जवळपास 25 सेंटीमीटर. तुम्हाला माहिती आहे का, 15 सेंटीमीटर म्हणजे एवढा असतो, एवढा 15 सेंटीमीटर, 25 सेंटीमीटर म्हणजे जवळपास तुमची फूटपट्टी असते ना, तिथं तेवढी आतमध्ये घोपसून ठेवला होता. श्वास गुदमरला होता, तिला प्रतिकार पण देता येत नव्हती. या अशा परिस्थितीत सुद्धा त्या नराधमाला तिच्यावर अत्याचार करण्याची मनोवृत्ती तयार झाली, अत्याचार केला. आणि हेही घटना बघा, क्रूरतेचा सीमेच्या पलीकडे, की त्या माणसाने त्या मुलीचा जीव गेल्यानंतर सुद्धा मृतदेहावर सुद्धा अत्याचार केला. घटना घडली 1 मे च्या रोजी, महाराष्ट्र दिनाच्या रोजी. या आपल्या महाराष्ट्रात, आपल्या देशात ही जी क्रूरतेची पातळी ओलांडत चाललेली आहे, पण शासनाच्या सतर्कतेने, लोकांच्या जागरूकतेने, लोकांच्या आंदोलनाने, शासनाच्या सतर्कतेने ही घटना देशातील सगळ्यात फास्ट निकाल लावलेली ही एक घटना आहे. याला अटक करण्यात आली. अटक कधी गेली, काय झालं, संपूर्ण प्रकरण या व्हिडिओत आपण पाहणार आहोत. चला मग सुरू करूयात. 60 दिवसाच्या आत या नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात आली आहे. आजपर्यंतच्या इतिहासात 60 दिवसात लागलेल्या दुर्मिळ केसमधील हा एक केस आहे. या केसमध्ये या नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात आली आहे. न्यायालयाचे संपूर्ण कामकाज हे फक्त 43 दिवसात संपवून 60व्या दिवशी त्याचा निकाल लागण्यात आला. त्या 60व्या दिवशी त्या नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात आली. म्हणजे एवढी फास्ट पहिल्यांदाच भारताच्या इतिहासात घडलेली आहे. हे सरकार आणि प्रशासन आणि न्यायव्यवस्थेला सुद्धा थोडासा प्राधान्य द्यावे लागेल. या तपासासाठी प्रत्येक वेळेला SIT स्थापन करण्यात आलेली आहे. मग इथे सुद्धा लगेचच SIT स्थापन करण्यात आला. तपास काय करण्यात आला, की मानवी प्रयत्न, मानवाने काय केलंय, की SIT स्थापन केले. SIT अशी स्थापन केले बघा, 93 पोलिसांचे पथक, विशेष पथक, किती, 93, जवळपास 100 पोलीस लगेच कामाला लागले. त्यामध्ये ती जी 93 पोलीस होती, ती 93 पोलीस 55 दिवस, किती, 55 दिवस ती कोणतीही सुट्टी न घेता दररोज 16 ते 17 तास कामावर लागून त्याचा संपूर्ण डिटेल, संपूर्ण इन्फॉर्मेशन काढण्यात आली. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आणि याच्यामध्ये काय काय झालं, की वैज्ञानिक वेग, फॉरेन्सिक डिपार्टमेंटमध्ये सुद्धा सगळ्यात फास्ट रिपोर्ट आणण्यात आली. विशेष फॉरेन्सिक अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली. अवघ्या 4 दिवसात
किती अवघ्या 4 दिवसात DNA रिपोर्ट मॅच होते की नाही हे चेक करण्यात आला आणि त्याच्यावर आरोप सिद्ध करण्यात आला. मित्रांनो, आज 30 जून आहे. 1 मे ते 29 जून पर्यंत ही जी खटला 1 मे पासून 29 जून पर्यंत कशी घडली हे वेळेनुसार काळानुसार बघूया, डेट वाईज. ओके. 1 मे रोजी एक मुलगी बेपत्ता होते, घरातून कुठेही दिसत नाही. सगळीकडे शोधाशोध झाल्यानंतर त्या मुलीचा पत्ता लागतो आणि हा माणूस आणि त्याच दिवशी त्या माणसाने त्या 3.5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून खून केला होता. खून झाल्या झाल्या त्या इसमाला अटक करण्यात आला, पण देशात असा आहे की त्याच्यावर पूर्ण सिद्ध कार्य म्हणजे पूर्ण त्याच्यावर आरोप जो दोष किंवा ते आरोप केली जाते ते सिद्ध होईपर्यंत त्या इसमावर काहीही ऍक्शन घेतले जात नाही. त्यामुळे 3 मे रोजी महाराष्ट्र सरकारने एक SIT ची स्थापना केली. ही SIT ची स्थापना ज्या ज्या वेळी झालेली आहे त्या त्यावेळी या महाराष्ट्र सरकारने निकाल दिलेला आहे. मागच्या वेळेला मी व्हिडिओ बनवला होता, त्याच्यामध्ये SIT सुद्धा स्थापन केली होती. त्यामध्ये एका सैनिक म्हणजे जवानाच्या मिसेस, जवानाची जी काही बायको होती त्या बायकोवर सुद्धा अत्याचार करण्यात आला होता, त्याच्यावर ब्लॅकमेल केली होती. तिथे सुद्धा SIT स्थापन करण्यात आली. आता 1 मे रोजी घटना झालेली आहे, रेप झालेले आहे, तिचा मृतदेह सापडलेला आहे. त्या सापडल्यानंतर लगेच 3 मे रोजी SIT ची स्थापन करण्यात आली. 3 मे रोजी सगळा न्यूज पूर्ण देशभर पसरला. महाराष्ट्रातील पुण्याजवळील नसरापूर गावात ही घटना झाली होती. तिथून पेटलेला आग पूर्ण महाराष्ट्रापर्यंत पसरला. 4 मे रोजी या कृत्याबद्दल याला निषेधक म्हणून भरपूर ठिकाणी गावोगावी शहरोशहरी रोड बंद करण्यात आली आणि निदर्शने करण्यात आली. आपल्या देशात ही एक कमतरता आहे, ज्या वेळेला आंदोलने होतात, ज्या वेळेला निषेध केले जाते, त्यावेळेला रस्त्यावर उतरले जाते, त्यावेळेला मात्र फास्ट कार्य सुरू व्हायला होते. मग नंतर 6 मे रोजी गुन्ह्याची पुनर्निर्मिती झाली. गुन्हा कशी झाली, काय झाली हे सगळं कळलं. लगेच 6 मे ते 14 मे पर्यंत त्याला न्यायालयीन कोठडी ठेवण्यात आली. 10 मे रोजी पूर्ण पुणे शहरात एक मूक मोर्चा सुद्धा निघाली. क्रूरतेचा हद नंतर कळाला, पण या 3.5 वर्षाच्या मुलीवरचा अत्याचार म्हणजे प्रत्येक घरात लहान मुले आहेत. तर मित्रांनो, माझ्या घरी सुद्धा सांगताना एवढा भयानक राग होतो की देशात ही जी लहान मुले सोडा, मोठी मुले तर मोठी स्त्रिया तर सोडा, लहान मुले सुद्धा सुरक्षित नाहीयेत. लगेच 14 मे रोजी न्यायालयीन कोठडी झाली. 16 मे रोजी दोषारोप पत्र दाखल करण्यात आला. 28 मे रोजी आरोप निश्चित करण्यात आली. त्यानंतर 25 जून रोजी आरोपी दोषी ठरवण्यात आला आणि 29 जून रोजी त्या आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा म्हणजेच फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. आता मृत्यूदंड देण्यामागे कायदेशीर पाया म्हणजे कायदेशीर सल्ला मसलत काय सांगतो, मृत्यूदंड का दिले गेलं यामागे 3 कारणे आहेत. ती 3 कारणे इथं आपण बघूया. पहिला कारण आहे दुर्मिळातील दुर्मिळ. हे बघा, कधी ऐकलंय का तुम्ही, म्हणजे भरपूर रेप झाले, भरपूर घटना झाली, त्याला काही सीमा होत्या, काही घटनेला सांगण्यासारखं पण नव्हतं, काही त्याला सीमा असतात. पण इथे काय झालं बघा ना, माणूस किती वर्षाचा आहे, 65 वर्षाचा आहे. किती वर्षाचा? 65 वर्षाचा माणूस म्हणजे म्हातारा आहे तो. 60 वर्षाचा म्हातारा होतो हा बाबा, 65 वर्षाचा म्हातारा आहे. हा म्हातारा किती नाती आहे ना, नाती म्हणजे मुलाची मुलगी, मुलीची मुलगी, नाती एवढी म्हणजे 3.5 वर्षाची मुलगी आहे. या मुलीवर अत्याचार करून क्रूरतेची सीमाच ओलांडली. दुसरी मूळ कारण आहे हत्येनंतर सुद्धा, सगळ्यात भयानक, हत्येनंतर सुद्धा अत्याचार केलाय हा. हत्येनंतर सुद्धा
म्हणजे पीडितेची हत्या केल्यानंतर आरोपीने तिच्यावर परत अत्याचार केला. काय भयानक, काय वासना त्याच्या डोक्यात शिरली असेल, काय वासना, भयानक आहे. क्रूरतेचा कळस काय, सगळ्यात महत्वाचा त्या बालिकेला कोणताही प्रतिकार करण्याची, कोणताही प्रतिकार करण्याची जी काही ताकद असते ना, माणूस काहीतरी फाईट करण्याची जी क्षमता असते ना, ती क्षमताच नव्हती त्या लहान मुलगी आहे, 3.5 वर्ष, प्रतिकार करण्याची क्षमता नसलेल्या बालिकेचे डोके जमिनीवर आपटून विकृत पद्धतीने जमिनीवर आपटून आपटून त्याची हत्या करण्यात आली. सांगताना सुद्धा त्रास होतो, लक्षात घ्या, तुम्हाला ऐकताना सुद्धा त्रास होत असेल, पण त्या बाळाच्या, त्या 3.5 वर्षाच्या मुलीला काय वाटलं असेल, काय वाटलं असेल. S.R. साळुंखे काय म्हणतात, सलग 16 दिवस सुनावणी केली, त्यावेळेला न्यायाधीशाला काय वाटलं की या इसमाला, या नराधमाला फाशीची शिक्षा देखील अपुरीच आहे, त्याला फाशी दिलं तरी कमीच आहे, कमीच आहे, कमीच आहे. या नराधमाला एक वेगळ्या प्रकारची शिक्षा व्हायला पाहिजे, पण समाज त्याच्यामधून शिक्षण घ्यायला पाहिजे, त्याच्यामधून काहीतरी शिकायला पाहिजे. ही खतरनाक बघा ना, 29, मी 25 म्हटलं, 29 सेंटीमीटर बालिकेची लेगिंग्स, म्हणजे खालती लहान मुलं कपडे घालतात, खालती पॅन्ट घालते, त्याला लेगिंग म्हणतात, ती लेगिंग्स तिच्या घशात 29 सेंटीमीटर खोलवर घुसवण्यात आली होती आणि नंतर तिच्यावर 18 गंभीर जखमांची नोंद सुद्धा झाली. भयानक, भयानक, खतरनाक. म्हणजे एवढी क्रूरता मी इतिहासात पण ऐकली नाही. भल्यांच्या इतिहासात एकमेकाला मारले गेले, पण एवढा क्रूरता कधीच ऐकली. हे मानवतेला मानवतेला हे कलंक आहे, कलंक आहे. या माणसाला जिवंत राहण्याची इच्छा कसं काय झाली, आणि ह्याची विकृती काय आहे ते बघूया. हा बाबा अजून जिवंत राहण्याचा इच्छा करतोय. हा बाबा काय करतोय, हा म्हणतो काय, त्याला म्हणायचं काय बघा, हे मी काय म्हणतो, माझं वय 65 आहे, मग वय जास्त झालंय, मला जरा दया कर. अरे दया, 65 वर्ष झालाय आणि तुला या नालायकासारखं गोष्टी केलायस, तू तुझ्यावर दया करायची, दया करा म्हणतोय हा बाबा, अजून दयाची दाखला करतोय. न्यायालयाने काय निर्णय घेतले बघा, कुटुंबाकडून वाळीत घेतलं. या माणसाला, अशा माणसाला कोण ठेवतंय घरात, कोण ठेवतंय? या माणसाला त्याची पत्नी, म्हणजे 7 विवाहित मुली आणि 2 मुले, म्हणजे एकूण 9 मुले जन्माला घातलेत. या 9च्या 9 मुलांनी याच्या या विकृत वर्तनामुळे पूर्णपणे बाहेर टाकले होते. या कुटुंबाने सुद्धा वाऱ्यावर सोडले होते. समाजासाठी धोकादायक अशा गुन्हेगारात सुधारणा होण्याची कोणतीही शक्यता नाही. समाजाच्या सुरक्षित फाशी, बघा ना, ही जी समाज आहे ना, समाजासाठी धोकादायक आहे. हे लोक, हे समाजासाठी धोका आहे. अशा गुन्हेगारात सुधारणा होण्याची कोणतीही शक्यता नाही. असला हा गुन्हेगार, ह्याच्यात काय सुधारणा होणार आहे माती? ह्याला घरातले लोक हाकलून दिलेत, ह्याची विकृतीपणा बघून, कुठेतरी काहीतरी केलं असेल आणि त्यानंतर त्याला बाहेर टाकलेत, आणि हा बाबा अजून याला काय माफी करायची नाहीये. ह्याला कुठलाही सुधारण्याची सुधारणा ज्याच्यात होते त्याच्यात होते, ज्याच्यात थोडंसं मन आहे, त्याच्यात थोडंसं बुद्धी आहे, त्याच्यात थोडंसं विचार करण्याची क्षमता आहे, हा काय बाबा विचार करणार आहे? ह्याला डायरेक्ट फाशीच द्यायला पाहिजे, असं न्यायालयाची मत होती, न्यायालयाची शिक्षा होती. यावर वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळ्या लोकांनी त्यांची मतं व्यक्त केलेली आहेत. सगळ्यात महत्वाचा, मुख्यमंत्री, माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी लगेचच यांच्यात या प्रकरणात लक्ष घालून SIT स्थापन करून देशातील पहिली घटना, क्रूरतेची घटनेवर 60 दिवसात निकाल लावण्यामध्ये सगळ्यात महत्वाचा हात फडणवीस साहेबांचे आहे. याच्यामध्ये त्यांनी काय म्हणतात बघा, प्रशासकीय आणि न्यायव्यवस्थेच्या गतिमानतेमुळे 2 महिन्यात फाशी शक्य झाली. प्रशासकीय म्हणजे प्रशासन जे आहे, पोलीस यंत्रणा आहे, पोलीस यंत्रणा किती 30 दिवस झोपले नाहीत ते, एवढे काम करून हे देशातील एक नवा बेंचमार्कच ठरलेला आहे, असं फडणवीस साहेबांचं आहे, मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे.
त्या लहान पीडितेची जी काही 3.5 वर्षाची मुलगी होती त्याची आई आणि बाबा यांचं म्हणणं काय आहे, त्यांचं म्हणणं बघा सकारात्मक म्हणणे आहे, ही जी निकाल आहे ना या निकालात समाजात काय जाईल, एक कडक संदेश जाईल. फाशी देणं गरजेचं होतं. कडक संदेश जाईल आणि मुलीला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे. खऱ्या अर्थाने त्या मुलीला म्हणजेच देशातील सगळ्या मुलींवर न्याय, मुलीला सगळ्या देशातील सर्व मुलींना देशातील सर्व मुलींना न्याय मिळालेला आहे. ॲडव्होकेट उज्ज्वल निकस काय म्हणतात की पुढील, आता हा अजून प्रोसेस चालू आहे, पुढील आणि अंतिम पाऊल कायद्याच्या तरतुदीनुसार या शिक्षेला हायकोर्टात कडून लवकरात लवकर निश्चिती मिळवून देण्यासाठी प्रयत्न. म्हणजे हायकोर्ट कडून डायरेक्ट फाशीची तारीख वेळ सगळं ठरवले जाते, ती निश्चिती सुद्धा ठरवण्याची हमी उज्ज्वल निकम यांनी दिलेली आहे. मित्रांनो, ही व्हिडिओ बनवण्याच्या मागील कारण काय आहे की ही जी घटना आहे ना, ही घटना देशातील आणि जगातील प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचायला पाहिजे. असे इसम तुमच्या बाजूलाच आहेत, तुमच्या शेजारीच आहेत. अशी कृत्य रोज न रोज घडत असतात. आंदोलनं झाली, रस्त्यावर उतरली आणि त्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्याची वेळ आमच्या देशात येत आहे, आमच्या राज्यात येत आहे. इथे प्रत्येक जणाला गांभीर्याने घ्यावे लागेल, प्रत्येक जण अलर्ट राहावे लागेल, प्रत्येक जण तुमच्या मुलींना सांभाळावे लागेल व्यवस्थित, कुठे गेले, काय करतायत, काय नाही. इथेच खेळतायत म्हणून तुम्हाला वाटेल आणि लगेचच असे दुष्कृत्य होऊन बसतात. म्हणून आपल्या मुलांची, आपल्या कुटुंबाची, आपल्या देशाची काळजी घेणं गरजेचं आहे. इथेच मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.